वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता बैठकांचं सत्र हे राजकीय नेत्यांचं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। बहुजन विकास आघाडीचे सर्व माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी आज उपाटा गटाचे विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, त्याचबरोबर मनसे नेते अविनाश जाधव हे या बैठकीमध्ये सहभागी झाल्याचं आज पाहायला मिळालेलं आहे। जवळपास 3:30 वाजता ही बैठक ही चर्चासत्र सुरू होतं आणि त्यानंतर 6:30 वाजता ही चर्चा संपलेली आहे। नेमका युतीबाबत यामध्ये काय तोडगा निघालेला आहे हे सध्या तरी सांगितलेलं नाही आहे, परंतु नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये की आम्ही महाविकास आघाडीकडून वसई विरार महापालिका निवडणूक लढवणार आणि विजय मिळवणार असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आलेला आहे। नेमकं यावरती सर्व नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या देखील आपण पाहूया। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षाच्या वतीने आम्ही प्रमुख पदाधिकारी बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करायला आलेलो आहोत आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा जो उद्देश आहे त्यामध्ये आप्पांचं सुद्धा सहकार्य असावं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका लढवल्या जाव्यात अशा पद्धतीचा विचार आला, म्हणून आम्ही सर्वजण ही चर्चा करायला आलो होतो। काय झाली नेमकी चर्चा? 3 तासापासून बंद दाराआड ही चर्चा, बऱ्याच दिवसानंतर आम्ही सर्व भेटलो आणि त्यामुळे सगळं हसत खेळत चर्चा चालू होती। चहा पाणी चालू होतं, बिस्किट, बटाटा वडा हे सगळे आम्ही खात होतो आणि त्यामुळे एक आनंददायी वातावरणामध्ये ही आजची चर्चा जागा वाटपावरती कुठेतरी समझोता होत नाहीये अशी चर्चा आहे। असं नाही, जागा वाटपाबद्दल म्हणा किंवा इतर जे प्रश्न आहेत त्या सर्वांवर समझोता होईल आणि एक चांगल्या पद्धतीने ही निवडणूक हसत खेळत वातावरणामध्ये आम्ही लढू अशी खात्री आहे। शिवसेनेकडून किती जागांची मागणी आहे? योग्य वेळेला आम्ही सांगू ते। आजच्या बैठकीत निष्पन्न काय झालं? आजच्या बैठकीमध्ये निष्पन्न तर नक्कीच झालं की एकत्रित राहायचं, एकत्रित लढायचं आणि एकत्रितपणे लढून जिंकायचं हे निश्चित झालेलं आहे। जागा वाटपाचा तिढा बाकी आहे? तिढा अजिबात कुठला नाही आहे। या ठिकाणी काँग्रेस दिसत नाही, काँग्रेस सुद्धा आता 10-15 मिनिटात तिथे येईल। मी आणि अविनाश जाधव आम्ही दुसऱ्या मिटिंगला चाललो, आमचे मिलिंद नार्वेकर आणि विलास पोतनीस अजून दुसऱ्या मिटिंगला चालले, म्हणून आम्ही पुढे जातो। कधीपर्यंत आम्हाला जागांचं कळेल? 23 तारीखपासून उमेदवारी अर्ज भरायचे आहेत, 30 तारीखपर्यंत। चला दादासाहेब काय सांगणार? या बैठकीमध्ये आपण स्वतः आहेत, काल परवाच्या दिवशी पण येऊन गेलेला आहात तुम्ही, काय नेमकी आजची बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे? कसा जागा वाटपाचा तिढा आहे? मला असं वाटतं की आमच्या सर्व पक्षांचं मिळून एका बाबतीत एक निर्णय झालेला आहे की आम्हाला एकत्र लढायचं आहे, ही निवडणूक ताकदीने लढायची आहे आणि इथला वसई विरार महानगरपालिकेचा भविष्याचा जो महापौर असेल तो आमच्या आघाडीचाच असेल, त्यामुळे आम्ही लढणार आहोत आणि जिंकणार आहोत। बाकी इतर सगळ्या गोष्टी नजीकच्या काळात तुम्हाला कळतील। जागेचा तिढा सुटत नाही, कुठल्याही प्रकारचा तिढा नाही आहे, आमच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। आज सांगाव्यात असं आहे की आमच्या अध्यक्षांनी आणि बाकीच्यांनी सांगाव्यात, काही गोष्टी ठेवून द्या।